Hello, hello. This is the Maya Artifact episode number 1338. आजची तारीख आहे November 13, 2018. आता वाजले करीब रात्रीचे 12:12. राईट नाव मी नागपूरला आहे, रूमवर आहे, टेरेसवर फिरून राहिलो आहे. आणि टेम्परेचर किती आहे? थांब एक मिनिट. टेम्परेचर वेट आपलं वेदर डिटेक्टिंग करंट लोकेशन. नागपूर 19 डिग्री सेल्सिअस. 19 डिग्री सेल्सिअस तापमान आहे आणि सुपर फ्रीझी आहे. सुपर फ्रीझी म्हणजे आहे, थंडी आहेच. या म्हणजे थंडीची सुरुवात झाली असं म्हणता येईल. पहिले कसं दिवाळीच्या अगोदरच थंडीची सुरुवात होते, बट राईट नाव दिवाळी जशी खतम झाली आहे तशी थंडी सुरू झाली आहे आणि समोर याच्यापेक्षा भयानक राहणार आहे थंडी. आय लाईक विंटर. हा म्हणजे विंटर म्हणजे हा एक असा एक सीझन असतो ना जो वन ऑफ द बेस्ट. या जास्त गरम पण नाही, जास्त चिकचिक पण नाही. इट इज लाईक आणि मस्त थंड थंड वाटते. म्हणजे कुठेही द्या तुम्हाला घाली भर उन्हात निघाला तुम्ही तरी एवढं काही खास वाटत नाही. या आणि खूप गजब आहे हिवाळा म्हणजे. आणि स्पेशली हिवाळा इज इम्पॉर्टंट फॉर दॅट की या सीझन मध्ये असते वेकेशन्स बहुत सारे. म्हणजे कुठे ट्रिप निघतात, कुठेही निघतात, ते निघतात, चलो लेट्स गो चलो, कारण बहुत मजा येते. हिवाळा एक असा एक सीझन आहे जो नाही का आपल्याला थोडं टेन्शन फ्री ठेवते. हो म्हणजे समजा तुमचे जर पेपर वगैरे असेल वगैरे तर तेव्हा थोडस असतं, थोडं टेन्शन वगैरे राहते. बट इन दॅट सेन्स की या विंटर सीझन मध्ये नाही का इयरली समजा जर कोणाचं इयरली पॅटर्न असेल ना तर नाही का या सीझन मध्ये एवढं काही टेन्शन नसते. या म्हणजे एव्हरीथिंग इज फाईन. म्हणजे आता पेपर आहे ते मार्च मध्ये आहे आणि मग आहे जस्ट लाईक दॅट करेंगे अभी तो एन्जॉय कर ले. सो अशा प्रमाणे आहे ते. म्हणजे खूप साऱ्या आठवणी नाही का विंटर सोबत बहुत जुळून आहे, बहुत साऱ्या. जस्ट लाईक सर्वात महत्वाची म्हणजे आम्ही नाही का हिवाळ्यात लग्न इतके सारे अटेंड करायचे का बहुत सारे. जस्ट लाईक टू मच. 2015 मध्ये नाही का 15 किंवा 16 मध्ये म्हणजे मला खापर खेळायच्या अगोदर तेव्हा नाही का आम्ही प्रत्येक एव्हरी डे विंटरमध्ये एव्हरी डे समरमध्ये एव्हरी डे, विंटरमध्ये जस्ट लाईक 2 दिवसा अलीकडे कोणतंही लॉन असो बस चलो लग्नाला, चलो रिसेप्शन. आणि इथे नाही का रिसेप्शन मध्ये मस्त मग डीजे वगैरे लागतो आणि मग एन्जॉय. मरे मेरे बाप, एक अजीब सी फिलिंग येते, बहुतच गजब. माझी एक बहुत खूप महत्वाची एक फिलिंग्स या सीझन सोबत अटॅचमेंट आहे आणि ती आहे म्हणजे रोमॅन्टिक फिलिंग्स. या म्हणजे बरोबर याच एका वर्षा अगोदर करीब माझ्या मनामध्ये मी नाही का स्नेहा तामगाडगे बद्दलच विचार करत होतो एव्हरी डे एव्हरी टाइम. या आणि एव्हरी टाइम मला तीच दिसायची प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक सिच्युएशनच्या वेळेस मी तिला कन्सिडर बघत होतो. प्रत्येक सिच्युएशनच्या वेळेस माझ्यासोबत म्हणजे समजा मी कुक करत आहे तर ती माझ्यासोबत असती तर व्हॉट वुड आय डू, म्हणजे मी का केलं असं वगैरे. सो खूप काही म्हणजे असं गोड स्वप्न रंगवले होते आणि हे गोड स्वप्न नाही का या विंटर सीझन मध्येच रंगले होते. आणि एंड ऑफ द इयर म्हणजे माझं जे ब्रेकअप झालं म्हणजे ऍटलिस्ट मला असं वाटलं की त्या दिवशीपासून की आपण आपलं काही जुळू शकत नाही. तर तो दिवस होता 3 जानेवारी. 3 जानेवारी का, हो 3 नाही 2 जानेवारी होता. 2 जानेवारी 2018 म्हणजे ऑलमोस्ट 31 डिसेंबर. सो त्यावेळेस
मी खूपच एकदम अटॅच झालो तिच्यासोबत, खूपच जास्त. बकायदा मी तिला नाही का एक वेळा थोडं कन्फर्म करण्यासाठी नाही का मी तिला बोलवलंही होतं बाय फेस टू फेस, बट शी रिग्रेट. आणि देन मग मी असंच एक कॅज्युअल प्रश्न वगैरे विचारला, बट त्याच्यानंतर तो एक इमेज तिने पाठवलं स्टेटसमध्ये, तिने इमेज पाठवली की त्याच्यामध्ये काफी क्लिअरली सांगितलं गेलं आहे की समज जर कोणती व्यक्ती तुला समज जर फेसबुकवरून किंवा कोणत्या सर्टन थिंग वरून ब्लॉक करत असेल, त्याचा अर्थ असा नाही आहे का ती मुलगी किंवा तो कॅरेक्टर तुला लाईक करतो बा, असं बिलकुल नाही. सो तिने एक्झॅक्टली सांगितलं होतं की हे असंच आहे बा. सो मग तेव्हापासून मला कळलं की तिच्या मनामध्ये माझ्याबद्दल काही अशा भावना, फिलिंग्स वगैरे काही आहे नाही. आणि समजा जर मी जबरदस्ती करून त्या भावना, फिलिंग्स वगैरे जनरेट करण्याचा प्रयत्न जर केला असता, तर ते काही जास्त वेळ वगैरे चाललं नसतं. आणि समहाऊ आपल्या करिअरसाठी नाही का इतकं मोठं सॅक्रिफाईस किंवा इतकं मोठं एका मुलीसाठी करणं हे आपल्याला काही परवडलं नसतं. कारण समहाऊ आपली लाईफ इज मच बेटर दॅन दॅट. आणि यासाठी आपल्याला थोडेसे कठीण परिश्रम, थोडं सॅक्रिफाईस करणं इम्पॉर्टंट आहे. कारण याच्यातूनच आपल्याला नाही का एक प्रकारे माहित पडते की आपण गलत कुठे पडून राहिलोय. समहाऊ समजा जर मी त्या मुलीला अचीव करण्याचा प्रयत्न जर केला असता, तर माइट बी आय वॉज डिस्ट्रॅक्टेड. मी डिस्ट्रॅक्टेड झालो असतो ना. सो जस्ट लाईक जे झालं ते झालं, आणि समहाऊ ते माझ्यासाठी बेटर आहे असं मला वाटते. बट ते जो मोमेंट आहे तो मोमेंट नाही का त्या सीझनला बिलकुल चिपकून गेला, तो विंटर सीझनला. आणि जसा जेव्हा विंटर सीझन येतो ना, मला तशी नाही का विंटर सीझन सोबत असलेले जेवढे काही इन्सिडेंट्स एकदम आठवून जातात. आणि दॅट इज रिअली ग्रेट थिंग. आणि हे खूप चांगलं असते. म्हणजे प्रत्येक गोष्ट म्हणजे कसं आहे की आपला ह्युमन ब्रेन आहे ना, तो नाही का प्रत्येक गोष्ट कसा म्हणजे आठवणीत कसा ठेवतो, तो पिक्चरद्वारे लक्षात ठेवतो ना की वर्ड्स किंवा याच्याद्वारे. म्हणजे समजा जर कोणता फिलिंग, कोणती इमोशन्स किंवा जस्ट लाईक कोणती गोष्ट जे होते त्याच्यासोबत इमोशन्सला लागून आहे किंवा तर ते इमोशन्स एक सर्टन सिच्युएशन सोबत अटॅच होऊन जाते आणि ते नेहमी लक्षात राहते खूप लॉंग पिरियड टाइमसाठी. जस्ट लाईक हिवाळ्यामध्ये, थंडीमध्ये वगैरे वगैरे माझ्यासोबत असं काही झालं होतं. सो माझ्यासाठी जे सिच्युएशन होती ना ती खूप मोठी होती, आणि ती खूप मोठी सिच्युएशन सोबत खूप मोठी फिलिंग्स पण होती, कारण ती माझी रोमॅन्टिक फिलिंग होती आणि मी जेन्युअनली त्या मुलीला लाईक करत होतो. सो त्यामुळे काय झालं की तो जो सिनारिओ ज्या सिच्युएशन मध्ये झाला, ज्या एन्व्हायरमेंट मध्ये झाला, तो एन्व्हायरमेंट विंटर सीझन होता. सो इट जस्ट लाईक सम हाऊ समोर जेव्हा पण एव्हरी इयर जेव्हा पण विंटर सीझन येईल ना, तेव्हा पण मला हे असं आठवेल का असं असं झालं होतं माझ्यासोबत. बट असं नाही का विंटर सीझन आहे म्हणजे फक्त पास्ट बद्दलच विचार करायचा, दॅट इज नॉट. कारण प्रेझेंट मध्ये पण खूप काही गोष्टी होते ज्या आपल्याला रिअलाइज होत नाही, बट सम हाऊ वेळ गेल्यानंतर आपल्याला माहित पडते का साला हे पण झालं होतं आणि हे किती इम्पॉर्टंट होतं आणि याला आपण रिअलाइज नाही केलं. दॅट इज वॉट की आता जस्ट सुरू झाला आहे आपलं विंटर, आणि वेकेशन्स ऑलमोस्ट प्रत्येकांच्या राहील, आपलं पण राहणार आहे. सो थोडा वेळ अजूनपर्यंत कन्फर्म आहे नाही, म्हणजे आपलं वेकेशन, कुठे ट्रिप वगैरे जाणार सगळे पोरं वगैरे, बट ऑफकोर्स जाणार तर आहेच. आणि सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे या प्रेझेंट डेला, म्हणजे या प्रेझेंट सिच्युएशनला राईट नाऊ सगळेजण लागून राहिलाय. राईट नाऊ विशाल लागून राहिला आहे, राहुल लागला आहे, बॅडी लागला आहे, मी पण लागलो आहे ऑलमोस्ट. म्हणजे आणि श्रुतिका आणि मुलींपैकी वगैरे या पण झाल्या, आणि काही काही जण तर रिलेशनशिप मध्ये पण आले आहे. जसं लाईक बादल रिलेशनशिप मध्ये आला आहे, वैभव रिलेशनशिप मध्ये आला आहे. खूप काही चेंजेस झाले आहे या एका वर्षामध्ये. एका वर्षा अगोदर आपण जर पिक्चर वगैरे बघतो म्हणलं ना, तर तेव्हा फक्त कोणाचं जॉब होती, तेव्हा फक्त मे बी माझ्याच जवळ नव्हती. यामध्ये मी जॉब सोडून आलो होतो तेव्हा. येस, म्हणजे ऑफकोर्स मी जॉब सोडून आलो होतो, खापरखेडाची जॉब सोडून आलो होतो. सो त्याच्या अगोदर
जॉब कोणाला होतीच नाही आणि रिलेशनशिप मध्ये होतं तर ते फक्त विशाल होता. सुबोधची सीमा होती बट सम हाऊ ते ब्रोकअप झालं. आणि दॅट इज रिली गुड फॉर सुबोध, कारण त्याला रिअलाइज झालं का त्यांनी गलती केली बा, आणि त्याला कळलं, हेच सर्वात जास्त इम्पॉर्टंट गोष्ट आहे. बट आता जो पास्ट आहे त्याच्यामध्ये खूप काही एकदम सिनारिओ सगळ्यांचा चेंज झाला आहे. मोस्ट ऑफ जण जॉबवर आहे, खूप काही जणांना गर्लफ्रेंड पण आहे. सो खूप मजा येणार आहे. अजूनपर्यंत प्लॅन डिसाईड झाला नाही, बट बहुत मजा येणार आहे. आम्ही ऑफकोर्स नोव्हेंबर मध्ये, म्हणजे या डिसेंबर मध्ये आम्ही टूर प्लॅन करीलच, आणि ऑफकोर्स जाऊ पण. थोडासा मोठा टूर राहील, बट जाऊ आणि सगळेच जण जाऊ आणि बकायदा गाडी करून जाऊ आणि बहुत मजा येणार. फक्त राहुलचा थोडासा इश्यू आहे, कारण त्याची ट्रेनिंग सुरू आहे आणि ट्रेनिंग मध्ये त्याला सुट्टी भेटणं खूप मुश्किल आहे. त्याचं कधीही पॉसिबल होणार नाही. बट पाहू कशाप्रमाणे ऍडजस्ट वगैरे होत असेल कुठे वगैरे, कारण कोणत्या व्यक्तीला वेळ काढायचा असेल ना तर वेळ भेटतोच. आणि हे लोक कोणते दुसरे तसरे नाही, हे आपलेच मित्र आहे, आपलेच लोक आहे. आम्ही 8 वर्षापासून सोबत राहत आहे आणि नेहमी डिसेंबरला आम्ही टूर काढतो, प्रत्येक सिच्युएशन, प्रत्येक इयरला. सो ऑफकोर्स प्रत्येक जण वेळ काढेल आणि ऑफकोर्स येईलच, आणि दॅट इज रिअली गुड. सो आतासाठी ते एवढंच. आता ऑफिसमध्ये काही नाही रे, ऑफिसमध्ये प्लांट 3Dचं ट्रेनिंग वगैरे सुरू होतं, सो त्याच्याबद्दल वगैरे सुरू आहे. आणि देन एव्हरीथिंग इज गुड, एव्हरीथिंग इज फाईन. आणि असं काही प्रोजेक्ट वगैरे आहे म्हणा, बट या ट्रेन होऊन राहिलं प्रत्येक गोष्टीबद्दल, सो दॅट इज गुड. सुट्ट्या खतम झाल्या, म्हणजे दुसऱ्या दिवाळीच्या सुट्ट्या होत्या 5 दिवसाच्या. सो आय वॉज लाईक रिअली एन्जॉयड दोज डेज. कारण कसं की घरी राहणं, मित्रांसोबत राहणं खूप मस्त वाटते. मी सोनूला फोन नाही केला, बट बहिणीला एक फोन करून देतो का बरोबर आहे का नाही वगैरे वगैरे. बट ते जास्त ओळख काळजी करणं होईल, कारण सोनूताई पण आहे, बिट्टू पण आहे, आणि डोंट नीड टू बी वरीड. आपण करू उद्या सकाळी फोन करू तिला, विचारू बरं आहे का नाही, सगळं ठीक आहे का नाही. कारण आई वडील गेलाय नेपाळला आणि माझ्या घरी फक्त बहीण आहे, आणि सो थोडीशी काळजी तर लागतेच. बाकी सगळं ओके, ऑल ओके. राईट नाव मी पिक्चर पाहतो, सच कह रहा नाही, कोणता आहे, रहना है तेरे दिल में, एक रोमॅन्टिक मूवी आहे जी 2001 मध्ये बनली होती. याच्यामध्ये दिया मिर्झा आणि त्याच्यानंतर सैफ अली खान, आणि सर्वात इम्पॉर्टंट कॅरेक्टर इज दॅट की माधवन, तो 3 इडियट मधला नाही का, तो बंदा कॅमेरावाला, तो आहे. 2001 मधली मूवी आहे, वैभवने रेकमेंड केली, खूप चांगली आहे म्हणे, खूप मस्त रोमॅन्टिक मूवी आहे म्हणे. मी बघितली नाही, सो काल मी डाउनलोड केली, बट मला वेळच नाही भेटला बघण्यासाठी. सो आता मला वेळ भेटला, मस्त हेडफोन लावतो आणि बघतो, राईट. कारण उद्या तर इव्हिनिंगच आहे. आणि इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की आता सुट्ट्या झाल्या, मजा झाली आहे, आणि आता पढायला लागणं इम्पॉर्टंट आहे. सो उद्या सकाळी जेव्हाही उठला, म्हणजे करीब 9:30-10 वाजता जरी उठल्याबरोबर तुला तयारी वगैरे करून आपलं याच कॅड एक्झाम्स, कोणती रे टेस्ट आहे आपली ही याची डिझाईनची टेस्ट Naukri.com वरची, ते आहे 10 तारखेला, 10 डिसेंबरला. आणि 10 डिसेंबरला आजची आहे 13, म्हणजे जस्ट लाईक महिना पण बाकी नाही आहे. सो पढाई करणे इम्पॉर्टंट आहे, प्रत्येक गोष्टी समजून घेणे इम्पॉर्टंट आहे. सकाळी आता टाइमपास करणं इज नॉट, आणि संध्याकाळी पण टाइमपास करणं इज नॉट. सो करीब 1 महिना आहे, जीव तोडून प्रयत्न कर, आणि त्याच्यानंतर टेस्ट दे, आणि देन त्याच्यानंतर मग आपण नवीन कंपनीला रेफर करू, राईट. सो टाइम आहे, वेळ आहे, एक्सपिरियन्स पण काउंट होईल, आणि प्रत्येक गोष्टीला आपण प्रॉपरली अचीव्ह करू. सो आपण बरोबर स्केड्यूलवर आहे, प्रत्येक गोष्ट समजून घेत आहे, आणि आपल्या लाईफमध्ये जेवढं काय होत आहे ते बिलकुल टाइमावर होत आहे. मी प्लॅनिंग पण केली आहे फ्युचरची, आणि त्यासाठी मला प्रिपेअर करणं पण इम्पॉर्टंट आहे. सो दॅट इज गुड, दॅट इज रिअली नाईस.
कारण प्रत्येक गोष्टीसाठी प्रिपेअर राहणे इज ऑफकोर्स इज मोस्ट इम्पॉर्टंट. सो get ready and let's go. So this is it. This is the My Artifact episode number 1338. Right now we are at Nagpur, Maharashtra. Thank you.